या म्हणजे चौथा महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ते नोव्हेंबर या काळामध्ये त्यांचे आता शेअर्स होते आणि त्यांनी जानेवारीच्या पहिल्या महिन्यात म्हणजे 6च्या पहिल्या महिन्यामध्ये ते रेकॉर्ड झालं की त्यांनी ते शेअर्स विकलेले आहेत. त्या दरम्यान कुठलेही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट पाटबंधारेचं या कंपनीला मिळालं नाही. या अर्थार्थी अजितदादांचं काम देण्याच्या संबंधी कुठलाही हस्तक्षेप किंवा कुठलाही दबाव किंवा पदाचा वापर हा त्या माध्यमातून होऊच शकत नाही, कारण का काम 2007ला मिळालेलं आहे. पुराव्यांनी असं सिद्ध होतं की विनोद गोयंकांचा या कंपनीशी संबंध आला 2009 साली, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष अगोदरच अजित पवार ह्या कंपनीतनं बाहेर पडले होते आणि ह्या कंपनीच्या ते काही डिसिजन मेकिंग पॉलिसीमध्ये किंवा डायरेक्टर बोर्डावर काय नव्हते. एक शेअर होल्डर होते. शेअर होल्डर या नात्याने 5 महिन्यात शेअर घेतले आणि 5 महिन्यात ते विकून टाकले. त्या दरम्यान विनोद गोयंका त्या कंपनीत ना तर डायरेक्टर होता ना त्याचा त्या कंपनीशी काही संबंध होता. 2009 साली जर तो डायरेक्टर झाला असेल तर त्याचा आणि अजितदादांचा कुठे अर्थार्थी संबंध येतच नाही. कंपनीने अपडेट केलं नाही ही कंपनीची चूक आहे, ती काय अजितदादा पवारांची चूक नाही. कंपनीने अपडेट कसं आहे की कित्येक वेबसाईट्सवरती आपण कित्येक वेळा पेपरमध्ये वाचतो की सरकारी वेबसाईट 2-2, 3-3 वर्ष आपण अपडेट करत नाही. हा काय शेवटी वेबसाईट हे काय रेग्युलरली अपडेट करण्याचा काही प्रयत्न साधारणतः केला जात नाही आणि त्या कंपनीने तशी चूक केली असेल तर ती सीएला सांगून सुधारता येईल. त्याच्यात दादांचा आणि कंपनीचा काही संबंध येत नाही, कारण का एकदा मी शेअर सोडला तर माझा आणि त्या कंपनीचा संबंधच काय राहतो. अजित पवारांनी आज विधानसभेमध्ये जी सारवासारव केली त्यात तथ्य आहे का हा खरा प्रश्न होतो. याच गोष्टीचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत आमच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून. या कागदांवरून हे स्पष्ट होतंय की अजितदादांनी आज केलेल्या दाव्यांमध्ये किंचितही तथ्य नाही. अजितदादांनी एक प्रकारे सभागृहाची दिशाभूलच केलेली आहे. अजित पवार यांनी सभागृहात केलेला पहिला दावा, एजी मर्कंटाईल कंपनीचे शेअर्स मी 17 नोव्हेंबर 2005 सालीच विकले. आता आमच्याकडे जी कागदपत्र आहेत ती बघितल्यावर अजितदादांचा हा दावा साफ खोटा आहे हे लगेच लक्षात येतं. एजी मर्कंटाईल कंपनी या कंपनीचा हा अॅन्युअल रिपोर्ट 2007 सालच्या या कागदपत्रांमध्ये सुद्धा अजित पवार यांच्याकडे 8,800 इक्विटी शेअर्स असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आता दादा तर म्हणतायत 2005 सालीच शेअर्स विकले, मग 2007 सालच्या कंपनीच्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये त्यांच्या या शेअर्सचा स्पष्ट उल्लेख कसा काय? अजित पवार यांनी सभागृहात केलेला दुसरा दावा, आपण 6 जानेवारी 2006 ला कंपनीपासून वेगळे झालो. आता शेअर्स पण विकले, वेगळे पण झाले, पण मग 2006 साली संबंध तुटले तरी 2007 सालच्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये दादा तुमचं नाव कसं काय याचाही उलगडा करा. अजित पवार यांचा तिसरा दावा, एजी मर्कंटाईल कंपनीशी माझा थेट संबंध नाही. आता ज्या व्यक्तीकडे कंपनीचे सर्वात जास्त इक्विटी शेअर्स आहेत तो आपला संबंध नाही असं कसं काय म्हणू शकतो? बरं अजित दादा, थेट संबंध नाही तर मग नेमका कोणत्या स्वरूपातला संबंध आहे ते तरी सांगा. बरं बाकीचे 39 गुंतवणूकदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संचालक पदी असलेल्या 2G स्पेक्ट्रम महाघोटाळ्यातला आरोपी विनोद गोयंका यांच्याशी तुमचा काय संबंध आहे ते सुद्धा एकदा जनतेला कळू द्या. अजित दादा, जनतेच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्हाला अजूनही आमच्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं मिळालेली नाहीत आणि ती सभागृहाला सुद्धा मिळालेली नाहीत. सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल तुमच्यावर हक्कभंग लादला जाऊ शकतो हे आता जनतेनं तुम्हाला सांगायची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आज विधानसभेमध्ये हा सगळा मुद्दा उपस्थित करणारे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांचं जे वक्तव्य होतं सभागृहातलं की 2005 मध्येच आपण शेअर विकले त्यासंबंधी काय म्हटलंय ते आपण बघूया. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की अजितदादांकडे शेअर्स आहे हे कंपनी अफेअर्स खात्याच्या वेबसाईटवर 2006, 2007 आणि 2009 मध्ये सुद्धा नोंदलं गेलेलं आहे. 2009 पर्यंत अजितदादा पवार या कंपनीचे शेअर होल्डर आहेत ज्या वर्षी विनोद गोयंका संचालक झाले. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी अजित पवार काय करणार असा खोचक सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. जी मर्कंटाईल या कंपनीमध्ये माननीय तेव्हाचे जलसंपदा मंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब
यांची इक्विटी असताना त्याच कंपनीला या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अंतर्गत एक टेंडर देण्यात आलं बीओटीचं आणि त्याच्या अंतर्गत त्यांना जागा देण्यात आली. ज्यावेळेस एखादा मंत्री हा खात्याचा मंत्री असतो त्यावेळेस एखाद्या कंपनीला ज्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट आहे किंवा त्याचे शेअर आहेत किंवा इक्विटी आहे अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची संविदा देता येत नाही. त्याच्यामध्ये इंटरेस्ट इन कॉन्ट्रॅक्ट हा क्लॉज असतो ज्याच्यामध्ये सदस्यता रद्द होते. दुसरी गोष्ट अशी की माननीय अजितदादांनी ज्यावेळेस आपला निवडणुकीचा फॉर्म भरला त्यावेळेस त्या ॲफिडेव्हिटमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही हे देखील आम्ही निदर्शनास आणून दिलं. उत्तरादाखल त्यांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांनी 2005 सालामध्येच या कंपनीचा राजीनामा दिलेला किंवा ते शेअर्स विकलेले आहेत. आता सवाल आमचा त्यांना एवढाच आहे की ज्याचं उत्तर आम्हाला अजून प्राप्त झालेलं नाही. या कंपनीचे त्यांनी शेअर्स विकले असले तरी मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्सच्या वेबसाईटवर 2006 साली 2007 साली 2008 साली 2009 साली प्रत्येक साली या कंपनीच्या शेअर होल्डिंग मध्ये त्यांच्या नावाने 8,800 शेअर्स का दिसत आहेत याचं मात्र उत्तर हे अद्याप आम्हाला प्राप्त झालेलं नाही. त्यांनी ते शेअर्स विकलेले आहेत तर त्याची विक्री खरंच झाली आहे का ती कुठे कम्युनिकेट झाली आहे. ती कम्युनिकेट झाली असेल तर मग कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर अजूनही शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये त्यांचं नाव काय आहे. विनोद गोयंकांचं नाव आहे आणि त्यांचंही नाव आहे हे आज का दिसतंय. मग याच्यामध्ये नेमकं कारण कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीची वेबसाईट ही त्यावेळेच्या शेअर होल्डिंगचं हे ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर जर ते दिसतंय तर त्यांचं बोलणं आणि वेबसाईट जे सांगते आहे जी माहिती वेबसाईटवर आहे याच्यातली जी विसंगती आहे ही विसंगती काय हे आम्ही शोधून काढू आणि वारंवार हा प्रश्न विचारत राहू. अजितदादांच्या उत्तरामुळे संशयात भर पडलेली आहे, गोंधळात भर पडलेली आहे. एकूणच अजितदादांविषयी आणि या प्रकरणाविषयी एक धुकं पसरलेलं आहे. काय होतं या सगळ्या प्रकरणामध्ये, शेअर्स खरोखर विकले का याचा कोणताही पुरावा अजितदादांनी दिलेला नाहीये. पण एक कॅलेंडर बघूया ज्यावरून सिद्ध होईल अजितदादा कधी जलसंपदा मंत्री होते, त्या काळात काय काय झालं. हे अजितदादांच्या घोटाळ्याचं कॅलेंडर आहे. नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2010 या काळामध्ये अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते. बघा 2004 ते 2010. 25 एप्रिल 2007 25 एप्रिल 2007 ला काय झालं बघा. एजी मर्कंटाईल कंपनी आणि जलसंपदा खात्यामध्ये भाडेपट्ट्याचा करार झाला. आणि आता बघूया 30 सप्टेंबर 2007 ला काय झालं. एजी मर्कंटाईल कंपनीच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये अजितदादांच्या शेअर्सचा स्पष्ट उल्लेख आहे. करार झाला त्यावेळी शेअर्सचा स्पष्ट उल्लेख आहे एजी मर्कंटाईल कंपनीच्या अॅन्युअल जनरल रिपोर्टमध्ये. मला एक गोष्ट सांगा, अजितदादा म्हणतात 2006 पासून या कंपनीशी संबंध नाही, तर 2007 साली या अॅन्युअल रिपोर्टमध्ये अजितदादांच्या शेअर्सचा कसा उल्लेख आहे याचं उत्तर त्यांनी आज विधानसभेत दिलं नाही, हे आम्ही विचारत आहोत. आणि मग 11 जानेवारी 2006 ला कंपनीशी आपला संबंध संपला असा दावा अजितदादांनी केला. जर 2007 सालच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये शेअर होल्डिंगचा संबंध आहे, 2009 साली विनोद गोयंका डायरेक्टर झाले त्यांच्याशी अजितदादांचे कौटुंबिक संबंध आहेत, तर अजितदादा काय काय झटकणार आहे हा खरा प्रश्न आहे. या सगळ्या प्रकरणावर शरद पवार यांना आज दिल्लीत पत्रकारांनी गाठलं. शरद पवार काय म्हणाले ते जरा बघूया. I think Lokmat has done this story where Ajit Pawar has been named in a land scam. Would you like to clarify anything on that? So it seems that he gave land in return for a government contract for building a dam, and he has a stake in this company called AG Mercantile. I don't know ABC about this. I am hearing for you. काहीच माहित नाही. शरद पवारांना काहीच माहित नाही अजितदादांच्या या जमीन घोटाळ्याबद्दल. असूही शकतं पुतण्यांनी काकांना सांगितलंही नसेल. पण नेमकं काय घडलंय ते ऐकूया आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांच्याकडून. चंद्रकांत, हसतोयस तू, कसलं हसू येतंय? अजितदादांनी जे उत्तर दिलंय ते फसवंय म्हणून हसू येतंय का? तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आता की काकांना अंधारात ठेवून पुतण्यानं काही गोष्टी केल्यात का म्हणून, तर त्याचं मला हसू येत होतं. कारण अनेक गोष्टी ह्या अंधारातच ठेवलेल्या आपण आता हे उघड केलेल्या आहेत. ह्या गोष्टी आतापर्यंत अंधारातच होत्या. गेली कित्येक वर्ष हे असंच चाललेलं दिसतंय.
कारण 2006 पासूनची ही प्रक्रिया आहे आणि त्या याच्यामध्ये हे आतापर्यंत 2011 पर्यंत हे अंधारातच होतं. IBN लोकमत आता हे आपण पुढे आणलेलं आहे. पण मला एक या याच्यामध्ये एक सांगायचं आहे की जिथे